मी सतीश खर्चन आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। पवित्र पोर्टल शिक्षक भरती ही अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे। शिक्षक भरतीचे प्रेफरन्स कधीही चालू होऊ शकतात। आता एक जो कॅन्डिडेट आहे महाराष्ट्रभरामधून त्याला आपण 21 तोफेची सलामी दिली पाहिजे आणि त्या भावाने असा मेसेज पाठवलेला आहे की आयुक्त साहेबांना त्यांनी जनाची नाही तर थोडी मानाची तरी लाज बाळगायला पाहिजे। पोरांनो, आपण कोणत्या फील्डमध्ये आहोत, आपण समाज घडवण्याचं काम करत आहोत आणि असं असताना आपण अशा प्रकारचे मेसेजेस हे आयुक्त साहेबांपर्यंत देणे अत्यंत चुकीचे आहे। आता त्याने काय मेसेज केलेला आहे की सर, माझं एका मुलीवर प्रेम आहे, मला त्या मुलीशी लग्न करायचं आहे, पण तिच्या आईचं म्हणणं आहे की नोकरी लागली तरच देईल तुला माझी मुलगी। मी गेल्या 1 वर्षापासून भरतीची वाट बघत आहे, माझ्या जीवनाचा विषय आहे, निवड यादी कधीपर्यंत लागेल। आता तू एक काम कर, ती पोरगी, तिची आई आणि तू बिंदू नामावली आणि रोस्टर हे तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेला जा आणि जिल्हा परिषदेला गेल्यानंतर ज्या मोठ्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्यांना तुम्ही त्या पोर्टलवरती आणण्यासाठी प्रयत्न करा। बिंदू नामावलीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, रोस्टर मध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, संस्थेच्या जागा का अपलोड होत नाही, जर जागा वाढल्या तर इथे प्रत्येकाला चान्स मिळेल। तिला एकदा समजून सांग, नोकरी म्हणजे काय गाजराचा हलवा नाहीये, कुकर मध्ये शिट्ट्या मारल्या आणि तयार झाल्या असा काही प्रकार नाहीये। नोकरी ही देणं शासनाचं काम असलं तरीही नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात। शासनाला सर्व नियम अटी ह्या पार पाडाव्या लागतात। उगाचच काही आपण फेमस होण्यासाठी असे मेसेज करणं हे एकदम चुकीचं आहे। त्या पोरीला पण सांगा आणि त्या तिच्या आईला म्हणा, बाई तुला जर एवढा जर चांगला जावई तुला जर पाहिजे असेल तर भरती प्रक्रिया नेमकं कशी होती, आम्हाला किती ते त्रास सहन करावा लागतो हे तिला एकदा समजून सांग। आणि तिच्या डोक्यातलं खूळ निघाल्याशिवाय तिला पण कळणार नाही भरती प्रक्रिया म्हणजे काय। कोणीही यायचं आणि काही आडकाठी घालायचं किंवा मंत्रालय मुंबई येथे गेलेलं होतं आणि त्यावेळेस मीटिंग्स झाल्या। ह्या मीटिंग्स झालेल्या असतानाच एसटीच्या ज्या कॅन्डिडेट्स होते, एसटी कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट्स होते त्या कॅन्डिडेटच्या अनेक समस्या त्या मीटिंग मध्ये सांगण्यात आल्या आणि ही भरती प्रक्रिया त्यांनी अगोदरच चालू केलेली होती। या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अगोदरच साधारण 1 ते 1.5 महिना एसटी कॅटेगरीची भरती चालू करून घेतलेली आहे, चालू झालेली आहे। त्या भरतीचा मार्ग हा एकदम मोकळा आहे, परंतु त्या न्यायालयाच्या प्रकरणामुळे त्यांना अपॉइंटमेंट ह्या झालेल्या नाहीत। त्यांची जी यादी आहे, निवड यादी, ही प्रत्येक जिल्हा परिषदेला लावण्यात आलेली आहे। पेसामधील जे कॅन्डिडेट्स असतील त्या संदर्भामध्ये याचिका चालू आहेत आणि एसटी प्रवर्गाच्या जागा ह्या नक्कीच आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये बघायला मिळतील, तेव्हा आशावादी राहा। बघा, त्यांना असं म्हणायचं आहे की आजची कार्यवाही म्हणजे 2 फेब्रुवारीला काय कार्यवाही झालेली आहे तर व्यवस्थापनांना आज जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या। म्हणजे ज्या व्यवस्थापना आहेत, खासगी व्यवस्थापना किंवा जिल्हा परिषद जर एखादी राहिली असेल, महानगरपालिका, नगरपालिका, तर त्यांची जी जाहिराती होत्या त्या प्रलंबित होत्या आणि त्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। काही व्यवस्थापनांकडून आरक्षणाच्या नोंदीमध्ये तफावत आहेत, म्हणजे जी बिंदू नामावली आहे मित्रांनो त्यामध्ये तफावत आढळलेली होती, त्यामुळे त्या जाहिराती ह्या प्रलंबित आहेत, त्यावरती कार्यवाही चालू झालेली आहे। आता 3 तारीख आहे, मला वाटतं ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असेल। आज शनिवार आहे, रविवार आहे, 2 दिवस सुट्ट्या असतात आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा आयुक्त कार्यालय हे चालू असतं। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा रविवारी एक परिपत्रक निघालेलं होतं, म्हणजे हे जे सर्व काही आहे ते व्यवस्थित पार पडेल असं मला वाटते। आणि एक शंका समाधान होतं की पेसा क्षेत्रासंदर्भामध्ये जिल्हा परिषदांना देण्यात आलेली होती भरतीची परवानगी, परंतु विशेष अनुज्ञा याचिका प्रलंबित असतील आणि पुढील कार्यवाही करण्यात आलेली नाही। पेसा क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे। तर ही एक आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे। एसटी कॅटेगरीचे जेवढे काही उमेदवार आहेत मित्रांनो, गैरसमज करून घेऊ नका, अनुसूचित जमाती या प्रवर्गावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। त्यांनी न्यूज बुलेटिनद्वारे ही सूचना दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे की अनुसूचित जमातीच्या जागा या 100% तुम्हाला बघायला मिळतील। आणि
त्यांनी असं सांगितलेलं आहे की सूचना एक देण्यात आलेली आहे की समाज माध्यमांवर काही मंडळी विपर्यस्त माहिती प्रसारित करून उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण करताना दिसून येत आहे। प्रचलित धोरण शासन निर्णयानुसार बिनचूकरित्या प्रक्रिया पूर्ण होईल ही बाब अभियोगधारकांनी लक्षात घ्यावी आणि या न्यूज पोर्टलद्वारे देण्यात येणारी माहिती अधिकृत समजण्यात यावी आणि कुणालाही अनावश्यक संदेश न पाठवता नेमून दिलेले ईमेल पत्रावर व्यवहार करा। मी सुरुवातीला जो मुद्दा सांगितला, अनावश्यक ईमेल कुणालाही करू नका, प्रायव्हेट मेसेजेस कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना करू नका, भावनेच्या भरात वाहू नका आणि मनस्ताप करून घेऊ नका। तर सर्वांना या भरती प्रक्रियेमध्ये एक संधी मिळावी म्हणून मी हे व्हिडिओ टाकत असतो। हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे। तुम्हाला काही शंका असतील तर कृपया तुम्ही माझा जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। संपूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही हा व्हिडिओ बघत असता, तुमच्या भरपूर साऱ्या ह्या अडचणी आहेत, ह्या अडचणी कुठेतरी सॉल्व्ह व्हावा हाच माझा एक हेतू या व्हिडिओमध्ये आहे। थांबत तिथे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या अभियोग्यता धारकांपर्यंत, डीएड बीएड धारकांपर्यंत पोहोच करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर तुम्ही एकदा सबस्क्राईब नावाचं बटन दाबा। थांबूया तिथे। शुभरात्री।